नांदेड लहान ग्रामपंचायत येथील राष्ट्रध्वज 10वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हाताने राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान सन्मान सरपंचांना दिला। नांदेड जिल्ह्यामधील सर्वात जास्त 17 सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिन लढ्यामध्ये सर्वात जास्त मोलाचा वाटा असणारे स्वातंत्र्य सैनिक लहान गावामध्ये एकूण 22 स्वातंत्र्य सैनिकांनी मोठी कामगिरी केली। यांच्या विजयाबद्दल मोठा मोलाचा वाटा होता। 22 स्वातंत्र्य सैनिक शहीद झालेल्यांना लहान ग्रामपंचायतचे सरपंच सदाशिव इंगळे, उपसरपंच शेख महबूब यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी हुतात्मा झालेल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून लहान ग्रामपंचायत मधील राष्ट्रध्वज 10वी मध्ये प्रथम क्रमांक उत्तीर्ण झालेल्या 2 विद्यार्थिनींच्या हस्ते आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रध्वज फडकून त्यांना मान सन्मान दिलाय। लहान ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच म्हणून तालुक्यामध्ये त्यांची चांगलीच ओळख निर्माण आहे। राष्ट्रध्वज हा सरपंच किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिक किंवा राजकीय पुढारी व अधिकारी यांच्या हाताने फडकवला जातो, मान सन्मान दिला जातो। मात्र लहान ग्रामपंचायत मधील सरपंच यांनी अशी घोषणा केली होती की शाळेमध्ये 10वी मध्ये जे उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात येणार आहे। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन रोजी 2 विद्यार्थिनींच्या हाताने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। लहान जिल्हा परिषद शाळेतील 8वी ते 10वी मध्ये NMS मध्ये पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील उत्तीर्ण झालेल्या मुलीच्या हाती तुम्ही ध्वजारोहण केला आणि जे ध्वजारोहण हे तुमच्या हाताने व्हायचा होता आणि त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? एक 10वी मध्ये येणाऱ्या प्रथम मुलगी असो वा मुलगा असो, गेल्या वर्षी आम्ही एक घोषणा केली होती की जे प्रथम येईल 10वी मध्ये त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने पहिला मान देण्यात येईल आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल। त्याचं कारण असं आहे की जे आजच्या स्पर्धेमध्ये जे मुलं मुली जे काय समजा फर्स्ट येण्यासाठी आपली मेहनत करत आहेत, धडपड करत आहेत आणि ते मेहनत करून कुठंतरी त्यांना कोणतरी प्रोत्साहन म्हणून काहीतरी कोणी बक्षीस देते, कोणी आर्थिक मदत करते। पण मी माझ्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने मी असा एक निर्णय घेतला की जे कोणी फर्स्ट येईल त्यांच्यासाठी ग्रामपंचायत मी ध्वजारोहण त्यांच्या हस्ते फडकवण्याचा निर्णय घेतला आणि योगायोग असणारे यावर्षी 2 मुली प्रथम आल्या आहेत। 2 मुली आल्यामुळे मी दोन्ही मुलीच्या हस्ते या ठिकाणी ग्रामपंचायतचा झेंडा फडकवण्याचा मान त्यांना मी दिलेला आहे। अनेक जागी राजकीय पुढारी किंवा पदाधिकारी मोठे वरिष्ठ असतात, त्यांच्या हाताने हे मान सन्मान केला असतो। हे कसं सुचलं तुम्हाला एवढं? असं हे सुचण्याचं कारण असं आहे की मला पहिलेपासून सामाजिक काम करण्याची माझी एक भावना राहते आणि मला असं वाटलं की आपण कुठंतरी जे काही आपला ग्रामपंचायतचा मान सन्मान राहतो प्रथम झेंडा फडकवण्याचा, ते 10वीत येणाऱ्या मुलांना दिला तर दरवर्षी प्रत्येक मुलगा आणि मुलगी अशी धडपड करेल की माझा नंबर पहिला येईल आणि पहिला आल्यानंतर मी ग्रामपंचायतचा ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळेल, म्हणून असा अभ्यास करण्यात त्यांना प्रोत्साहन मिळेल अशी तुमची इच्छा होती की बाबा विद्यार्थ्यांमध्ये याच्यामध्ये स्पर्धा लागेल असं वाटतं म्हणा की तुम्हाला? बिलकुल स्पर्धा लागेल आणि जे काय टॉप येण्याचे मान आमच्या शाळेला मिळत आहे, आणखीन याच्यापेक्षा उंच शिखर आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे गाठेल असं मला वाटतं। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज तुला राष्ट्रध्वज फडकण्याचा मान सन्मान भेटला, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं आणि कशामुळे भेटला? माझे नाव आकांक्षा मारुती रावले। मी इयत्ता 10वी केली SSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मला त्यामध्ये 91.80 गुण मिळाले व मी जिल्हा परिषद शाळेतून प्रथम आले। यामुळे आम्हाला आपल्या गावचे जे सरपंच ग्रामपंचायतचे सरपंच सदाशिव पाटील इंगळे यांनी असे आश्वासन दिले होते की ते आम्हाला 10वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा मान म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा फडकवण्याचा ध्वज फडकवण्याचा मान तो आम्हाला देतील। त्यामुळे त्यांनी आम्हाला तो मान दिला, त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी हा मान दिल्यामुळे आमच्या पुढे एक मोठी अशी संधी निर्माण झाल्यासारखी झाली आहे। कारण ते आज इथे ग्रामपंचायतमध्ये ध्वज फडकवण्यात मिळाला, पुढे आम्हाला कुठेतरी आणखी ध्वज फडकवण्यात मिळेल अशी आम्हाला आशा वाटत आहे। त्यामुळे मी सरपंचांचे खूप खूप आभार मानते, त्यांनी आम्हाला ध्वज फडकवण्याची संधी दिली। त्यात राष्ट्रध्वज हा मोठा राजकीय पुढारी किंवा अधिकाऱ्याच्या हाताने फडकला आणि तुम्ही विद्यार्थ्याच्या हाताने फडकलं, काय वाटतं बरं त्याच्याबद्दल? तुला आता काय प्रेरणा काय वाटली, तुला आदर्श काय वाटला त्याचा? मला असा आदर्श वाटतो की आज आम्हाला फडकवण्याची संधी त्यांनी दिली, त्यांचे तर खूप आभार आहेत। तर आमच्यामुळे पुढच्याही विद्यार्थ्यांना संधी मिळेल, प्रेरणा मिळेल की आज या दीदीने असं केलं तर आम्ही पण असं करून आम्हाला पण असा मान दिला जाईल। त्यामुळे न्यूज 15 मराठीसाठी मनोज मनपूर्वे, नांदेड।